मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर पहा, मी खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर ह्याच्या अगोदर काही प्रॉब्लेम्स होते. तर मी आधेमध्ये ज्या वेळेस कधीही मला वेळ भेटेल तेव्हा मी लाईव्ह घेऊन येत होते. मी शॉर्ट ही खूप छान अपलोड केलेल्या आहेत. त्याही बघा, पण व्हिडिओ हा खूप दिवसांनी आलेला आहे. एवढ्या दिवसांनी का व्हिडिओ आलेला आहे त्याचंही कारण मी लवकर सांगणार आहे. पण चला, आज मी एक स्पेशल सर्वांसाठीच असे झटपट होणारे आणि सगळ्यांच्याच आवडीची अशी एक डिश घेऊन आलेली आहे. ते म्हणजे शाळेच्या बाहेर भेटणारी गोड मिरची. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवते. पहा, आतून ही किती छान अशी पोकळ झालेली आहे. तुम्ही फक्त आवाज ऐका ह्याचा. पहा, खूप छान अशी झालेली आहे. तर पहा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण साहित्य पाहणार आहे. तर इथे मी अंदाजेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तिथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. इथे मी फूड कलर ग्रीन घेतलेला आहे, हा रेड आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तिथे आपलं रेग्युलरचं तेल घेतलेलं आहे, ते बिना गरम करता घेतलेलं आहे. चला लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. तर पहा, दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर मीठ. तांदळाचं पीठ असल्यामुळं थोडंसं जास्त घालायचं गव्हाच्या पिठापेक्षा मीठ. आणि याच्याचमध्ये 2 ते 3 चम्मच तेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून इथे थंड पाणीच आहे. आता हे जसं आपण भाकरीला पीठ मळून घेतो तसं सेम मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाण्याचा वापर करून. तर पहा, छान असे पिठाचे 2 गोळे तयार करून झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण कलर मिक्स करून घेणार आहे. इथे हिरवा आहे आणि इथे लाल नारंगी आहे. आता बघूया कसा कलर येतोय त्याचा. तर पहिला आपण हिरवा तयार करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर पहा, इथे मी ग्रीन कलर आणि इथे ऑरेंज कलर होता, रेड कलर नव्हता म्हणून मी ऑरेंजच घेतलेला आहे. आता ह्या दोन्हीच्या आपल्याला मिरच्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पहिला ग्रीन कलर घेते. तर पहा, इथे गोळा घेतलेला आहे आणि हा थोडासा आपल्याला असा लांबसर लाटून घ्यायचा आहे, एकदम असं पातळ हे करून. आणि इथे हा असा गोल फोल्ड करायचा आहे आपल्याला. मिरच्या आतून थोडी पोकळ असते आणि मग हे आता तुम्ही सुरीने कट करू शकता. आणि पहा, इथे आता मी कट देते आणि असा शेप द्यायचा. तुम्हाला जसं हवं तसं शेप द्यायचे. आणि पहा, इथे आपण 2 कलरमध्ये छान अशा पळपोटावरती जसं मी दाखवलं होतं सेम तसं करून घेतलेलं आहे. आता आपण तळून घेऊया. आणि पहा, तेल तापलेलं आहे. आता आपण चेक करून घेऊया. इथे लो आहे गॅसची फ्लेम. तर पहा, तेल तापलेलं आहे आणि आता याच्यामध्ये छान, आता ह्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया जे आपण मिरची तयार केलेली आहे ती. भाजायला सुरू आहे. आता इथे आपल्याला ह्या छान भाजून घ्यायच्या. तरीही आवाज कसा येते पहा, एकदम क्रिस्पी. अजून इथे मी 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहे. ही खूप छान असा चेंज झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर पहा, आवाज दाखवते, खूपच छान अशा तळलेल्या आहेत. आता बाकीच्याही सेम अशाच तळून घेणार आहे. तर पहा, इथे मिरच्या अशा तळून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी साखर घालून घेणार आहे.
आणि आता याच्यामध्ये जितकी साखर भिजेल तितकंच पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही, नाहीतर मग खूप वेळ जाणार पाक तयार करण्यासाठी. तर पहा, आता इथे मी हाय फ्लेमवरती पूर्ण साखर वितळवून घेणार आहे. तर पहा, पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आणि अजून इथे 2 मिनटं तरी आपल्याला असाच उकळवून घ्यायचा आहे आणि मग आपण चेक करणार आहे. तर पहा, इथे एक तारी पाक आपला तयार झालेला आहे. आपण इथे चेक करून दाखवते मी. तर पहा, आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं आहे. सगळ्या मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि पहा, साखर कशी एकदम घट्ट तयार होत आहे. आता अजून 2 ते 3 मिनटं सेम प्रोसेस आपल्याला अशीच करायची आहे. आणि पहा, छान अशा आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि थंड करायच्या आहेत. तर पहा, किती छान अशा मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर इथे एक मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये पहा, किती छान अशी पोकळ झालेली आहे आणि खूपच छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. आणि पहा, किती छान आणि झटपट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये. आणि एवढ्या छान रेसिपीज तयार होतात. तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्येच एवढी छान ही डिश तयार करणार, मला गॅरंटी आहे. जशी मी सांगितले आहे तशा सेम मेथड वापरा आणि अशा खूप छान क्रिस्पी अशाच लहान मुलांसाठी रेसिपीज बनवा. तर पहा, इथे मी तुम्हाला एक खाऊन दाखवते. पहिल्यांदाच खाते व्हिडिओच्या समोर. एवढी छान झालेली आहे. तुम्हीही करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आतून पोकळ ही झालेली आहे, पोकळ झाली पाहिजे. जशी मी मेथड सांगितली, लांबसर एकदम लाटायची आणि मध्ये फोल्ड करायची आणि तशीच मेथड यूज करा. त्याच्यामुळे ही पोकळता निर्माण होते त्याच्यामध्ये आणि मिरची छान भाजली जाते आतपर्यंत. तर असाच एक व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.